विदर्भातील विविध प्रश्नांच्या संदर्भात विदर्भाला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशन गुलाबी थंडीमध्ये नागपूर येथे घेण्यात आलं। परंतु विदर्भाला काय मिळालं यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे राजेश बकाने आमदार। काय सांगाल, नवीन आमदार आहात तुम्ही, विदर्भासाठी अधिवेशन घेण्यात आलं, विदर्भाला काय मिळालं? या ठिकाणी हे जे अधिवेशन झालं म्हणजे आजचा शेवटला दिवस आहे आणि या अधिवेशनामध्ये विदर्भातल्या आमदारांनी औचित्यांचे मुद्दे आणि पुरवणी मागण्या या ठिकाणी सादर केल्या आणि त्या सगळ्या मान्य करण्याच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केलं। या 4 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही समाधानी आहे की 4 दिवसामध्ये इतक्या मागण्या जर त्यांनी मान्य केल्या आणि जलशिवार योजना असेल त्याला पण मान्यता दिली, पाणीचे विषय असेल त्याला पण तो औचित्याच्या विषयामध्ये आम्ही घेतला होता त्याला पण मान्यता दिली आणि अनेक विकासाचे म्हणजे आता महाराष्ट्र थांबणार नाही असं जे आमचे मुख्यमंत्री म्हणतात आणि महायुतीचे आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा मी पण म्हणतो की देवळी पुलगाव विधानसभा आता विकासापासून वंचित राहणार नाही आणि थांबणार नाही। एकूणच निवडणुकी काळात महायुतीने मोठे आश्वासन देण्यात आले होते, विविध आश्वासन पूर्तता झाली नाही अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडून होता, त्याबद्दल काय सांगा? आरोप करण्याशिवाय धंदे कोणते आहेत त्यांनी आता समोर 20 वर्ष 25 वर्ष आरोपच करत राहावं आणि या ठिकाणी आम्ही विकास करत राहू, त्यांनी आरोप करत राहू। एकूणच विरोधकांनी आरोप करत राहावं, आम्ही विकास करत राहू असेच कुठेतरी मत राजेश बकाने यांनी व्यक्त केले आहे। कॅमेरामॅन सतीशसह पंकज गादगे, पुढारी न्यूज, नागपूर।